नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना PMAY संदर्भातील 3 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आज नक्की नवीन लाभार्थी मंजुरी यादी तसेच घरकुल बांधकामाची प्रगती, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कामांना वेग आलेला आहे आणि निधी आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी सर्वात पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत PMAY अर्बन 2.0 मध्ये देशभरातील 2.13 लाखांहून अधिक नवीन घरांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, यामुळे होणार काय, पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा जो लाभ आहे तो मिळण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर झालेल्या घरांचे बांधकाम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांनी पाया, भिंती आणि छप्पर टप्प्यापर्यंतची कामेसुद्धा पूर्ण केलेली आहेत. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये घरकुल बांधकामांची कामे जी आहेत ती आता वेगाने सुरू असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुद्धा पूर्ण केले जात आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात 5 लाख घरांचे गृहप्रवेश यापूर्वी पूर्णसुद्धा झालेले आहेत. तसेच उर्वरित मंजूर घरांचे बांधकामही सध्या सुरू आहे. ओके, आणि महाराष्ट्रातील घरकुल प्रकल्पांसाठी 8,368 कोटींचे केंद्रीय आर्थिक सहाय्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आता आलेले आहे. यामुळे नवीन आणि प्रलंबित घरांच्या बांधकामांना आणखी वेग मिळत आहे. ओके, तसेच आता PMAY अर्बन 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शहरी लाभार्थ्यांसाठी नवीन घरांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. टप्प्याटप्प्याने नवीन लाभार्थ्यांना आता मंजुरीसुद्धा दिली जात आहे. आणि लाभार्थ्यांसाठी एक सूचना आहे. ओके, म्हणजे की ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे त्यांनी जिओ टॅगिंग आणि आवश्यक कागदपत्रे आणि तसेच बँक खात्याची जी माहिती आहे तुमची ती तुम्ही वेळेत पूर्ण करून घ्यावी. ही प्रक्रिया सगळी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पुढील हप्त्यांचे वितरण केले जाते. ओके, आणि नंतरची अपडेट म्हणजे 3 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाच्या रकमेत पात्रतेच्या नियमांमध्ये किंवा लाभाच्या स्वरूपात महाराष्ट्रासाठी कोणताही नवीन अधिकृत बदल अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे. ओके, मात्र नवीन लाभार्थी मंजुरी, घरकुल बांधकामाची प्रगती आणि निधी वितरणाची प्रक्रिया जी आहे ती नियमितपणाने सध्या सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रामाणिक संदेशांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतर पात्र लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, पेन्शन योजना आणि केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरकारी ताज्या योजनांचे जे अपडेट्स आहेत ते सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.